सो वेलकम गाइस. ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करत आहोत आपण. एमसीक्यूज. फर्स्ट क्वेश्चन आपला आहे cos theta into sec theta is equal to how much. नाव आपण जर फॉर्म्युलाचा विचार केला सो cos theta and sec theta instead of sec theta आपण घेतलं 1 upon cos theta. Sec theta is equal to 1 upon cos theta. So cos theta गेला. The answer is 1. यासाठी आपल्या फॉर्म्युले पाठ पाहिजे. ट्रिग्नोमेट्री टोटली कंप्लीट म्हणतात ना, फॉर्म्युल्यावर तुमचं डिपेंड आहे सगळं. सो आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1 इज A1. सेक थिटाचा आपण घेतलेला आहे 1 अपॉन cos theta. तोच प्रश्न आपला मराठीमध्ये आहे बघा. हे ट्रिग्नोमेट्री सुरू केला आपण. cos theta आणि cos theta डॉट sec theta म्हणजे cos theta गुणिले sec theta आपण घेतलं. तर cos theta पण ठेवला आणि sec theta चा विचार केला तर sec theta आपण घेतलेला आहे 1/2 cos theta. लक्षात ठेवा, बरेचसे फॉर्म्युले याच्यामध्ये आहेत. प्रत्येक फॉर्म्युला मी सांगत बसत नाही. जे क्वेश्चन मध्ये तेच फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय. बाकी सर्व क्वेश्चन फॉर्म्युला तुम्ही करायचे आहेत ते. तर तुमचं इथे cos theta आणि cos theta कट झाला तर उरलं तुमचं 1. तो ऑप्शन नंबर तुमचा मिळालेला आहे 1. तर क्वेश्चन नंबर 1 चा असं तुम्हाला आहे A1. क्वेश्चन 2 चं उत्तर. क्वेश्चन 2 जो तुम्हाला विचारलाय तो डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू विचारलेली आहे sec 60 बरोबर किती. ती व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. हे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. मी शोधत नाही कारण काही प्रश्न मी तुमच्यासाठी सुद्धा ठेवतो. ते सोपे आहे. तर याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 sec 60 बरोबर किती. तुम्हाला चॅट मध्ये उत्तर मिळेल आणि चॅट लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला लक्षात माहित पाहिजे. पुढे तुम्हाला फॉर्म्युला आहे 1 प्लस cot स्क्वेअर थिटा. सगळ्यांना माहिती आहे 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू व्हॉट cosec स्क्वेअर थिटा. माझ्या मते बरोबर सूत्र मी सांगतो तुम्हाला. बरोबर सूत्र. इथे पण दुसरा प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा sec 60 किती आहे हे तुम्ही शोधा. सोपं आहे, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कुठला ऑप्शन आहे बघा याच्यामध्ये. तुमच्यासाठी काही उत्तर शोधतो सोपं आहे, तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 2 चं उत्तर. क्वेश्चन 3 बघा. 1 अधिक cot वर्ग थिटा बरोबर तुमचं फॉर्म्युला आहे हा cosec वर्ग थिटा. चुकत असेल तर प्लीज सांगायचं मला. क्वेश्चन नंबर 4 बघा. सेम क्वेश्चन आहे आपला. cot theta into tan theta is equal to how much. सगळ्यात पहिल्या प्रश्नासारखा आहे. So cot theta will remain as it is into tan theta. Tan theta is equal to 1 upon cot theta. Tan theta is equal to 1 upon cot theta. खूप सोपे सूत्र आहे आणि सगळी सूत्र तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. सो युअर आन्सर इज cot theta गेला. तुमचं उत्तर आलं 1. सो क्वेश्चन नंबर 4 चं तुम्हाला मिळतं 1. दुसरा एक फॉर्म्युला तुम्हाला इथे sec वर्ग थिटा वजा tan वर्ग थिटा बरोबर किती 1. हा फॉर्म्युला आहे. सर्व फॉर्म्युला तुम्हाला विचारलेला आहे. sec वर्ग थिटा वजा tan वर्ग थिटा बरोबर 1. फॉर्म्युला काय तुमचा sec वर्ग थिटा बरोबर 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. राईट. परत सांगतो बघा तुम्हाला सर्वांना. क्वेश्चन नंबर 4 cot theta डॉट tan theta. डॉटचा अर्थ काय होतो मल्टिप्लाय. लक्षात ठेवायचं. पण डॉट म्हणजे काय आहे तुम्हाला कन्फ्युज व्हायला नको, तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. सो cot theta बद्दल ठेवूया. tan theta बरोबर घेऊया 1 गुणिले 1 अपॉन cot theta. tan theta म्हणजे 1 अपॉन cot theta 1/2 cot theta. तर cot theta गेलं. तुमचं उत्तर मिळालं 1. तर पहिलं उत्तर मिळालं तुम्हाला. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो फॉर्म्युलाचा आहे sec वर्ग थिटा बरोबर 1 अधिक tan वर्ग थिटा. हा tan थिटा घेऊन गेल्यानंतर तुमचं जे उत्तर आहे मिळतं किती 1. तुमचं उत्तर किती मिळतं तुम्हाला 1. सो sec वर्ग थिटा वजा tan वर्ग थिटा बरोबर तुम्हाला उत्तर मिळालं 1. आपण हे 3 फॉर्म्युले पाहिले होते. ते 3 फॉर्म्युल्यावरून तुम्हाला या ठिकाणी बरेच प्रश्न विचारले जातात. प्रश्न 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 डिलीट करतो त्याला. sin स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर 90 मायनस थिटा. sin स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर 90 मायनस थिटा. सो sin स्क्वेअर 90 मायनस थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे. दॅट मीन्स sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तुमचं उत्तर मिळालं तुम्हाला 1. हा एक पहिला फॉर्म्युला आपल्याकडे होता. सेम sin स्क्वेअर थिटा sin स्क्वेअर ब्रॅकेट 90 मायनस थिटा दॅट मीन्स cos स्क्वेअर थिटा. आणि तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे की sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर तुमचं जे आन्सर मिळालं दॅट इज युअर ऑप्शन नंबर बी. 1 प्लस cot स्क्वेअर ए 1 प्लस tan स्क्वेअर हे सोडूया आपण आणि मग त्याच्याकडे हे सोडू आपण आरामात.
तो प्रश्न तुमचा साइन वर्ग थिटा वजा साइन वर्ग 90 वजा थिटा. तर साइन 90 वजा थिटा म्हणजे कॉस थिटा आणि कॉस वर्ग थिटा वर्ग आहे ना, तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा पाहिजे. ऍक्च्युअली तुमचं चिन्ह चुकलं, इथे चिन्ह बरोबर बघा. तर तुमचं इथे चिन्ह चुकलं, तुम्ही थोडं करेक्शन करून घ्यायचं. ज्यांचं मराठी आहे त्यांनी करेक्शन करून घ्या. इथे वजा नाही, इथे अधिक आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे थोडं चिन्हात जी गडबड झाली आहे ते घेऊ शकतो. स्पेलिंग मिस्टेक किंवा टायपिंग मिस्टेक्स असतात त्या. क्वेश्चन नंबर 7 बघा. वी नीड टू सॉल्व इट गाइस. आपल्याला सोडवावं लागेल हे. सो 1 plus cot square a upon 1 plus tan square a. So 1 plus cot square a is equal to sec square theta or sec square a. चुकतंय का माझं? एक कोसेक येतो, सॉरी, co. And here 1 upon tan square a is equal to sec square. चुकलं प्लीज सांगा मला. Now याला साइन आणि कॉस मध्ये ठेवा. सो 1 upon sin square a and sec square याला उलट करायचं आहे. दॅट इज cos square a and cos square a upon sin square a is equal to cot square a. तुमचं उत्तर मिळालं ऑप्शन नंबर डी. थोडंसं किचकट होतं पण सोपं. तोच प्रश्न आहे, पुन्हा सांगतो तुम्हाला बघा. सो दिलंय तुम्हाला 1 अधिक कॉट वर्ग आहे छेदात 1 अधिक टॅन वर्ग आहे. आपण सूत्र वापरूया इथे. 1 अधिक कॉट वर्ग आहे म्हणजे तुमचं कोसेक वर्ग आहे छेदात 1 अधिक टॅन वर्ग म्हणजे सेक वर्ग आहे. सूत्र प्लीज सांगायचं फॉर्म्युला मध्ये इज इक्वल टू 1 अपॉन. आता सोडवायचंय. तर कोसेक वर्ग म्हणजे 1 छेदात साइन वर्ग आहे आणि सेक म्हणजे 1 अपॉन कॉस. दॅट मीन्स कॉस वर्ग आहे वर आहे ना तुमचा. सो कॉस अपॉन साइन म्हणजे तुमचं कॉट स्क्वेअर ए. हे तुमचं उत्तर झाले. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 8. साइन थिटा दिला 1/2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा. So here we must know what is sin 0, sin 30, sin 45, sin 60, and sin 90. So sin 0, 0, sin 30, 1/2, sin 45, 1/√2, sin 60, √3/2, and sin 91. बरोबर. चुकलं प्लीज सांगायचं मला. सर आपलं चुकतं कुठेतरी. सो साइन 1/2, 1/2 30 ला येतं. सो आन्सर इज युअर ए, ऑप्शन नंबर ए. चुकलं प्लीज सांगा, कारण माझे एवढे पार्ट नाही येते नीट. तुमच्या असतील नक्कीच. येस. सो तुमचा 8वा प्रश्न आपण मगाशी बघितला, त्यामुळे परत रिपीट घेत नाही मी इथे. उत्तर तुम्हाला मिळालं 30. 9वा प्रश्न डायरेक्ट फॉर्म्युलाच आपल्याला. मग इथे मराठी आणि इंग्लिश मध्ये काही वेगळा फरक नाही, लक्षात घ्या. त्यामुळे उत्तर 30 जायचं आणि वेगळं ट्रान्सलेट करायची गरज पडत नाही. चला. सो पुढचा जो प्रश्न आहे आपला हे tan 90 मायनस थिटा. tan 90 मायनस थिटा काय तुमचं कॉट थिटा. फॉर्म्युला आहे सरळ सरळ. इथे कुठला विचार करत बसायची गरज नाही. cos 45. तर cos 45 ची किंमत बरोबर जसं मागशी बघितलं आपण. तर cos 45 ची किंमत आणि sin 45 ची किंमत हे सेम आहे. त्यामुळे तुम्हाला इथे ऑप्शन आहे sin 45. वाटल्यास तुम्ही चेक करू शकता. 10वा आणि 9वा आणि 10वा प्रश्न दोन्ही उत्तर सेम आहेत. तेच प्रश्न आहेत. परत परत घेऊया आपण. त्याला थोडं जरा बरं पडेल. tan 90 वजा थिटा म्हणजे कॉट थिटा आणि cos 45 ची किंमत ही sin 45 च्या किमती एवढीच असते. दोघांची व्हॅल्यू आहे 1/√2, 1 छेदात वर्गमूळ 2. मग दोन्ही दाखवतो. दोन्ही किमती सारख्या आहेत. ठीक आहे. तुम्ही बघू शकता, चेक करू शकता, तुम्हाला उत्तर लगेच कळते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 11. 11 आणि 12 दोन प्रश्न राहिले माझ्या मते. नाही 13 पण आहे, होऊन जाईल, जास्त राहिले. आता 11चा जो क्वेश्चन आहे तो बघा नीट काय तुम्हाला. हा येस, सॉरी, सॉल्व करायचं तुम्हाला इथे. साइन थिटा इज इक्वल टू
3/5 and you are asked what is the value of cos theta. Now question number 11. Now there are two ways. एक तुम्ही formula जा. Which formula you will be using, guys? Sin square theta plus cos square theta is equal to 1. आपण formula जाऊया आणि नंतर Pythagoras जाऊया. So both the method will follow, guys. So sin square theta is 3/5. The whole square याचा square करायचा आहे plus cos square theta is equal to 1. Now याचा square करून तिकडे जाऊन minus करायचं. So cos square theta is equal to 1 minus 9/25. Okay, 9/25. त्याला solve करा. 25 into 25 minus 9 is equal to 16/25. So that will be cos theta square root करायचं. So your answer is cos theta is equal to 4/5. 4/5. See, you have the option number C. Option number C. Same question will be we will solve using Pythagoras theorem, question number 11. So for that purpose, apply draw collagen. Right? Suppose this is your A, this is B, and this is C, and C is your theta. Example, C is your theta. Now sin theta is equal to, sin is what? Sin is the side opposite to angle. So AB is your 3 and upon hypotenuse is your AC, that is 5. So if you follow BC, so what is BC square? Using Pythagoras theorem, BC square is equal to AC square minus AB square, right? Then AC square is 25. Find the direct square, go to 25 minus 9 is equal to 16. Therefore BC, the value of BC is 4. BC value, the value 4 square root, right? So here you got the value of BC, that is 4. Now what is cos theta? Cos theta is equal to adjacent side of the given angle, that is BC, upon hypotenuse AC. That means 4/5. So both the methods are easy, guys. You follow any one method. तुम्हाला answer मिळून जाईल. Option तुमचं उत्तर तुमचं जे आहे, the answer is option number C. Question number 11 आहे आपला. आपण परत घेऊया प्रश्न. दोन्ही मेथडने आपण मागे सोडवलं होतं. आता सुद्धा आपण तुम्हाला पुन्हा एक रिवाइज करून दाखवतो. क्वेश्चन 11 चालला आपलं, 10 नाही 11. So this is the method known as the formula method, किंवा आपण त्याला सूत्राच्या पद्धतीने सोडवलं. तर सूत्र आपल्याकडे आहे sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. किमती टाकत जाऊया. sin थीटा दिलेला आपल्याला 3/5, त्याचा वर्ग अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. आता काय होईल, cos वर्ग थीटा असाच राहील आणि 3/5 चा वर्ग आपण त्या बाजूला घेऊन जाऊन वजा करूया. 9/25. उत्तर आलं आपलं 16/25. वर्गमूळ काढा 4/5. डायरेक्ट उत्तर तुम्हाला मिळेल. किंवा दुसरी मेथड आपली पायथागोरस थेरम वापरा. त्रिकोण काढा एक, त्याला नाव द्या ABC. त्यामध्ये तुम्हाला सी थीटा म्हणा, AB आहे 3 आणि AC आहे 5. हे कशावरून मिळालं तर साइन थीटावरून मिळालं. आपण किमती घेतल्या. सूत्र वापरा पायथागोरसचं. BC वर्ग काढायचा आपल्याला. कर्ण आपल्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे BC वर्ग म्हणजे कर्णाच्या वर्गातून दुसऱ्या बाजूचा वर्ग वजा करायचा. AC तून 25 मधून 9 गेले, उत्तर आलं 16. वर्गमूळ काढा, उत्तर आलं 4. तुमचं BC वर 4 आलाय. म्हणजे आपल्याला आता काय काढायचं, cos थीटा काढायचंय. cos थीटा म्हणजे BC छेदात AC 4/5, राईट.
क्वेश्चन नंबर 12, विच इज नॉट करेक्ट फॉर्म्युला. सूत्र कोणतं योग्य नाही असं विचारलेलं आहे. राईट. नाव हे तर बरोबर आहे. sin square theta plus cos square theta is equal to 1. पहिलं सुद्धा बरोबर आहे. 1 plus tan square theta is equal to sec square theta. सेकंड वाला जे बी ऑप्शन तुमचा रॉंग आहे आणि सी पण राईट आहे. ठीक आहे. हे कसं काय, कारण सी मध्ये काय ना तुमचं कोसेक स्क्वेअर थिटा असंच राहणार इथे. अँड कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल 1 plus cot square theta. राईट. सो तुमचं ऑप्शन आलं बी. बी इज नॉट करेक्ट फॉर्म्युला. असं विचार तुम्हाला कळलं पाहिजे कुठला फॉर्म्युला करेक्ट नाही. तुमचा ऑप्शन आहे बी, विच इज नॉट करेक्ट. चुकलेला फॉर्म्युला तुम्हाला आहे. तो प्रश्न मराठीमध्ये आहे. आपण पाहूया. तर खालीपैकी चुकीचे सूत्र कोणते. आताच बघितलं आपण. तर चुकीचे सूत्र आहे ते आहे आपलं हे चुकीचं सूत्र आहे. पहिलं सूत्र बरोबर आहे, शेवटचं बरोबर आहे, डी वालं सी सूत्र बरोबर आहे. फक्त सी मध्ये हा जो कॉट आहे ना, कॉट वर्ग थिटा तो इकडे असतो, तो त्याने डाव्या बाजूला बस. ठीक आहे. चला पुढे जाऊया. Yes, so last question you are MCQs and then we'll stop here, guys. Sorry. If A is 30, then what is tan 2A? A is 30 degree, then what is tan 2A? So what is tan 2A? That means tan 60. Okay, tan 2A means what? Tan 60. Tan 60 आपल्याला काढायचं आहे. 2A means 2 into 30. So tan 60. Tan 60 is what, guys? Tan 60 is root 3 upon 2, 1 upon root 3. Okay. So tan 60 ची व्हॅल्यू सांगा and they will find out the answer. Good. So value of tan तुम्ही शोधा. It is root 3. तुम्हाला उत्तर मिळेल ऑप्शन नंबर बी. प्रणय गाडे का बोला डाला. Bye.